पाहिजे. शरद पवार साहेबांचं नाव घेतलंच पाहिजे. शरद पवार साहेबांनी पहिलं महिला धोरण आणलं. त्या माणसासाठी आपण त्यांचं कौतुक केलंच पाहिजे आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्याच पाहिजे. कारण तो दृष्टिकोन, स्वतःच्या आयुष्यामध्ये एकच मुलगी त्यांनी ठेवली, दुसरं लेकरू त्यांनी होऊ दिलं नाही. आणि महिला धोरण सगळ्यात पहिलं त्यांनी आणलं. दुसरं धोरण नंतर विलासराव देशमुखांच्या वेळेला आलं. तिसरं धोरण आलं ज्यावेळेला मी महिला व बालकल्याण मंत्री होती, त्यावेळेला आत्ता जे धोरण डिक्लेअर झालं ते 80-90% मी बनवलेलं होतं आणि नंतर सरकार पडलं आणि ते धोरण त्याच्यानंतर डिक्लेअर झालं. असो, पण मी असं म्हटलं होतं की नुसतं धोरण नका डिक्लेअर करू, त्या धोरणाचं नावच वेगळं लिहा. त्या धोरणाचं नाव लिहा इम्प्लिमेंटेशन ऑफ महिला धोरण. इम्प्लिमेंटेशन झालंच पाहिजे. दर 15 दिवसाला, दर 8 दिवसाला, दर 1 महिन्यानी, दर 6 महिन्यांनी त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे. नाहीतर काय मतलब नाही. नाहीतर स्त्री भ्रूण हत्या तृप्तीदायींनी सांगितलं तशी वाढतेच आहे.